असं जमतं का वहिनी तुला इतकं सहज लग्न? तुम्हालाही जमेल. लहानाचं समजून घ्यायचं आणि शूटिंग आहे वरती नका करू, करत राहायचं. वरती बस, नका करू, पाठी शूटिंग किती आहे सोपं आहे शूटिंग. ना? बरं चला लवकर आंघोळ करून घ्या. सकाळच एवढा विचार करत राहिला तर एवढा मोठा दिवस कसा जाणार तुमचा? चला बरं. हे बघा यांची सुद्धा आंघोळ झाली. बरं तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा नाश्ता आणते. नाश्ता इकडे आणू नकोस. दिनेशची आंघोळ झाली की एकत्र आतमध्ये नाश्ता करतो. ओके? बरं लवकर या. आणि ऐकलं का? काय ते? हे महाशय बघा अजून विचारच करत बसले. म्हणे सगळे माझ्यावर नाराज आहेत, अगदी दादा सुद्धा. पण मला सांगा तुम्ही कुठे नाराज आहात? नाही ना? मग उगाच काहीही विचार करता तुम्ही. दिनेश, तुझी वहिनी म्हणते ते खरं आहे का रे? हो दादा, तुमच्यात झालेला बदल पाहिल्यानंतर त्यावेळी मी फक्त माझाच केलेला विचार अविचार होता की काय असं वाटायला लागलं मला. अरे असं का वाटतं तुला? आई बाबांचा राग समजू शकतो रे, पण तूही माझ्यावर रागवलाय हे तुझ्या वागण्यातून जाणवत आहे मला. नाही रे, रागावला वगैरे काही नाही, पण थोडंसं वाईट वाटलं. कारण आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तू मला सांगत आलास, नेमकी हीच गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. सॉरी दादा. अरे खरं म्हणजे मला नक्की कळत नव्हतं की नेमकं काय करावं. एक मनात कायम भीती होती की तू पण नकार देशील याची, आणि सगळ्यांचाच नकार पत्करून माझी अशी लग्न करण्याची हिंमत झाली नसती. अरे मग नकार पत्करून आपल्या प्रियसीला गमावण्यापेक्षा अचानक कोण योग्य वाटत ना? नाही दादा नाही. अरे हा विचार माझ्या मनात आला नाही आणि येणारही नाही. हा फक्त सगळे रागावतील याचीच कल्पना होती मला. अरे सगळे रागवले तर पुन्हा जवळ घेतील याची कल्पना असायला दिनेश. हो रे, पण आईनं खूपच मनाला लावून घेतलं आहे. ती समजून घे, फक्त तुम्ही दोघांनी समजून घ्या. खास करून तुझ्या बायकोलाही सांग. मग बघ सगळं कसं व्यवस्थित होईल. बाकी नको कसला विचार करू. थँक्स दादा. काय कशाबद्दल तू कळता आहे का कोणी? काय तू विचार करतोस? आला मोठा मला शिकवायला. साला मला रुबाब दाखवताय. टाकीन जो टोका फोडून. लय बळसो. चालू करीत ना. परंतु माझ्या जमिनीत पहिल्यांदा माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. सांगून देतोय तुला. जाऊया. सारा बापूस काढायचा नाही. बापूस काढायचा नाही. पण माझ्या पण वाटत नाही. सारा काय म्हटलं लाजा वाटली. असं तिने काढून दाखवायचं नाही. मी पण कमी कमी 500 रुपये धरून मी 4 वेळा तुला पाहली की तू एकटा जातोस. वसाडा मेला येताना गेलं म्हणजे खोटं बोलायचं ना. आता तुला एक थेंब पण देणार नाही. तुला काय नाही वाटलं? माझी पण उमर आहे असं याच्या समजू नको मला. समजलंस काय? जातच काय घालून काय झालं? आणि एवढा आरडाओरडा कशासाठी? काय नाही बसा बसा. वहिनी यानं आपल्या जमिनीत बैल आणला का?
शांत म्हणजे तू आता गप उभा राहील. मी बोलताय ना मग तुझा आवाज बंद कर. अरे बोल बोल मोठं बोलतोय खावाय मला. काय बोलता बघा तुम्हाला म्हणतोस रे. बसल्या बैठकी तिच्या खाली मी तुझी बोलायला लागलं ना तर ऐकणार नाही कोणाला. सौम्या, काय झालं हे काय झालं? अरे मेल्या साड्यावर भावाची भावाची मेल्या वाघ होय. मला तो माझ्याकडं असा बघी मी त्याच्याकडं असा बघी. तो माझ्याकडं असा बघी मी त्याच्याकडं असा बघी. पण मी घाबरला नाही हा. वाई जो टरकला लगन मारली तुझं पाक टरकला पळाला. तू असा मला नेत्यापेक्षा समजू नको. अरे बसल्या बैठकीत अध्यक्षाची सुद्धा बाकी ठेवू नको. जा झोपता आणि झोपत्यात. मा, बस इथे. बस आधी. बस. याच्या आईनं मा, तुला काय सांगितलं? बस इथे. बस आधी. आणि काय झालं सांग मला. बस खाली. यानं आपल्या जमिनीत बैल अंगण का? ठीक आहे ना, मग काय झालं? काय झालं काय त्याचं वैनिक? तुम्ही पण येण्यासारखं बोलू नका. आपल्या जमिनीत दुसऱ्याचं बैल काय आलं तर आपलं का जाणार? नाही तुम्हीच सांगा. माझा काय चुकत असेल तर तुम्ही धाकट्या मालकीनीसारखे आहो. काय तो सपैत होऊ दे. आपल्याला असला नाही खपला. विभा, तू आता जरा शांत बसा. गौऱ्या, काय झालं? अरे देवा, अरे तुम्हाला काय झालं? आता भांडताय का तुम्ही? तुमच्या जमिनीत बैल नेलं म्हणून तरच नाही झाला. मग ह्या पुन्हा नाही दिला म्हणून राजाला. म्हणजे माझ्याकडं फक्त तंबाखू होता. पुन्हा संपलायला देऊ म्हणून सांगा बघू. ही बघा माझ्याकडं फक्त तंबाखूची पुडी आहे. बघू दे. ठीक आहे. वैनू हो मग दाखव, कसा खातोस ते दाखव. अहो त्यात काय लय सोपं आहे. वैन्याला खाऊ द्या. मेला नाही म्हणतेला राण्याच्या तूच मला शिकवलं ना तंबाखू खायला. त्याचं जाऊ दे, तुझं बोल. दाखव कसा खातोस ते. दाखव. अहो लय सोपं आहे. तंबाखू घेतला. मग काय करायचं? असा थोडा हा, चुना घ्यायचा. घेतला. मग हा असा 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 रगड. मग फक्त टोकला. ही अशी चिमटी घ्यायची. घेतली. उरलेला टाकून द्यायचा. दिला. थोडं कौटलं ना नाही, अजिबात नाही. मग ही अशी टाकली आधी. म्हणे असा तोंडात टाकायचा. काय कळतं का तुम्हाला?
हो फेकली देऊ का? परत उचललीत ना तर बाबांना सांगू तुम्हा दोघांना बाहेर फेकून द्यायला सांगेन हा. अरे का नको त्या आजारांना आमंत्रण देता तुम्ही? तंबाखू खाल्ल्यामुळे काय होतं माहितीये का? नाही हो. तोंडामध्ये आणि घशामध्ये कॅन्सर सारखा मोठा आजार होतो आणि मग पूर्ण जबडा काढून टाकावा लागतो. अरे देवा. मग आणि जबडा जर काढला तर तुम्ही खाणार कसे? आणि अन्न जर पोटात नाही गेलं तर जगणार कसे? तर पण बरोबर आहे. हम्म. पण या मेला मला नाचत नाच लागलो ना. अरे तुझे काय तोंडात कोंबडं होतं का रे? अक्करमशे. तुम्ही ना आता दोघांनी गप्पा बसा हा. अरे पण तू मग द्यायचा नाही ना वसाडा मेला. भीमा, गौऱ्या, आता गप्पा बसा. वहिनी ना तुम्ही शांत म्हणून गप्पायचा नाही तर ह्याच्यात मी काशी काशी केली असती. आता जातच काय घालून गाड काढावं असं. भीमा, बस तिथे. शांत बस. आठवतच आहे पण परत तू भेट ना तू भेट तुला मी दाखवतो. ये गौऱ्या काय रे गौऱ्या संध्याकाळी तेव्हा किती वाजता जायचा? 6:30 पर्यंत निघू. हटले तू परत भेट तू भेट तुला मी दाखवतो. अरे जा रे जा. साला असं किती आलं आणि किती गेलं आमच्या रामाच्या कोपऱ्यावर पडून गेलं. मला शिकवताय साला. भीमा, काय होतंय? काय नाही वहिनीनो भूक लागली. काय हो, आज जा. वेगळा आहे ती देईल तुला नाश्ता. तो नसलेला पत्करला. काय? नाही पण तुम्ही तुमच्या जातात अरे त्या पार्वती काकूंची तब्येत बरी नाहीये ना, त्यांना पाहायला जाते. झाली बरी काय? नाही म्हणजे तुम्ही बघायला जाता म्हणजे तुला लगीन बरं वाटतं. अशी तुरू चालायला लागते. म्हणजे काहीतरीच काय करतोय तू? हो वहिनी तुम्हाला नाही चालायचं. तुमच्या मायात तेवढी ताकद आहे. बस झाला आता कौतुक. जा, आज जा आणि नाश्ता करून घे जा. अहो पण मी पण येते ना काकूला बघायला. तिला बघन पण आणि तिच्यावरची भाकरी पण खाल्ली. काकूला असं ठेवलेली. बरं बाबा, तू पण नाचायस ना. चल आता, चल लवकर. चला पार्वती काकू पुढं. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. मांडीवर बसला गणपती. पार्वती काकूला बघायला होते. पार्वती काकू मेघना, चल येतो मी. तू खरंच नाही करायचं होतीस ना? आणि काय रे, आज जायलाच हवं का तुला? 4 दिवस सुट्टी वाढवून घे म्हटलं ना. काय ऐकत नाही तिथे दिनेश? अगं, न ऐकण्याचा प्रश्नच नाही हा. रजा संपले तर मला जावंच लागेल ना. अरे पण रजा वाढवूनही घेता येते ना. अगं ऑलरेडी खूप सुट्ट्या झाल्या आहेत आणि काम पण खूप आहे, त्यामुळे मला जावंच लागेल. आणि मग आपलं गोव्याला जायचं ठरलं होतं त्याचं काय? अरे हो, विसरलो का? हम्म. ए पण जाऊया आपण नंतर. नंतर कधी? पोरं झाल्यावर जायचंय का? अरे वा, मॅडम ना आमच्या खूप घाई झालेली दिसते. मी मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे दिनेश. ओके, बरं असं करतो,
एका आठवड्यानंतर पुन्हा 4 दिवसांची सुट्टी घेतो. मग जाऊया आपण गोव्याला. खरंच खरंच पक्का प्रॉमिस पक्का प्रॉमिस. आपण नक्की गोव्याला जाणार नक्की. म्हणजे फायनली गोव्याला जाणार. थँक्यू सो मच दीदी. ला 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 ला. नवे जन्म घ्यावे पण मिळावे तू मला. जगावे मरावे प्रेम द्यावे मी तुला. असे मी जगावे श्वास घेऊ मी तुझा. मीही वावरावे प्राण होणी तुझा. विसरलो स्वतःला तुला पाहताना. हरवलो मला मी तुला शोधताना. अशी साथ दे की कधीही तुटेना. तुझा हात हाती कधीही सुटेना. त्याने बघावे तुला बोलताना. कुठे शब्द गेले तुला सांगताना. दिवस हा उद्याचा का कुणी रे पाहिला. क्षण हा सुखाचा तर जगू दे ना मला. रुसावे हसावे आळवावे मी तुला. बघावे तुला पण मी बघावे रे तुला. दूर जाऊ नको साथ सोडू नको कधी. मी अशी राहते ही जशी सावली तुझी. हे वचन जागतो शब्द मोडू नको कधी. रे पुन्हा सांगते मी तुझी मी तुझी. थांबवू दे काळ हा सरणारा पुन्हा पुन्हा. जरासा दिलासा दे जरासा आसरा. नसे हा दिलासा ठेव तूही भरवसा. मिळो जन्मसातही तुझ साथी ने मला. तुझ्या पाशी येऊन जन्म माझा थांबला. दिनेश, अरे आपण जाणार ते सगळं ठीक आहे पण आई बाबांना सांगितलेस का याबद्दल. नाही बोललोय. बोलेन मी. चालेल. म्हणजे आता यातच 1 महिना झाला. अगं असं काय करते. बोलन मला नव्हता. ते काही नाही मला नाही आजच बोलायचं. अगं आधी मला ऑफिसला तर जाऊ दे. सुट्टीचं वगैरे पाहावं लागेल. अरे जाशील ऑफिसला आणि सुट्टीही मिळेल पण आधी गरज आहे भेटण्या परवानगीची. ती आजच मिळायला हवी बस. मेघना, तुझ्याशी लग्न करताना त्यांचा विचार नाही घेतला मी. अरे मग आज का घेतोयस. त्या चुकीची भरपाई म्हणून. काय काय म्हणालास. मेघना आपण बोलूया नंतर. दिनेश विषय आता निघाला ना मग आताच बोलायचं. अगं पण वेळ आहे का बोलण्याची.
यांना शब्दशः अर्थ का घेतेस? अगं आई बाबा आहेत ते आपले. आपल्या लग्नाचं भीती गोष्टी मी त्यांना सांगू शकत नव्हतो. म्हणजे त्यांना डावलून लग्न करण्याचा विचार नव्हता माझा. तरी आता प्रत्येक गोष्टीला ते होकार देणार असतील तर विचारून करायला काय हरकत आहे? बरं सॉरी पण आता मूड खराब करून ऑफिसला नको जाऊ. चुकलं माझं. दिनेश, उद्यापासून मग मी पण ऑफिसला जाईन. अगं तुझी तर सुट्टी अजून शिल्लक आहे ना. हो पण मला घरात दिवसभर कंटाळा येतो रे. तू मला ऑफिसला निघून जाशील. मी घरात एकटीने काय करायचं? कुणाच्या तोंडाकडे बघून राहायचं या घरामध्ये? सांग ना. अगं असं काय करतेस? वहिनी आहे ना आतमध्ये. नाही येत त्या त्या पुण्या पार्वती काकूला भेटायला गेल्या. अगं मी इथं जवळच गेले. येईल ती लवकर. राहू दे तू जा, मी बघते घरी. निघ ना. माझं वॉलेट सापडत नाही गं. त्याच्यातच असेल. हा, दुसरं आहे, कुठे आहे. जाणार आहे? सापड. तिथेच सगळं असतं. तुला वेळेवर सापडेल तर ना. किती व्यवस्थित बसलायस ना. म्हणजे काय प्रश्न आहे का? बाय डिअर. आणि हा बाईकचा स्पीड कमी ठेवायचा. हो. लक्षात आहे ना? नक्की. सांभाळून जायचं. पोहोचल्यावर फोन करायचा आठवणीने. हो ना? बाय डिअर. आणि हो काय? संध्याकाळी लवकर ये. हो. मी वाट पाहते. बाय. बाय डिअर. श्यामरावांचं घर. श्यामराव, श्यामराव, घरातलं घरपण टिकवून ठेवण्यात तुम्ही यशस्वी झाला असा फक्त तुमचा संबंध. मुलांनी तुमच्या मर्जी विरुद्ध लग्न केलं तरी त्याचा स्वीकार केला का? का तर तुम्हाला घरपण टिकवून ठेवायचं होतं. इथेच इथेच खरी गफलत झाली तुमची. इथे अरे गौतम, तू केव्हा आलास? आणि काय येऊन असं ऐकतात काय बडबडत होतास? जुनी सवय होती स्वतःशीच बोलण्याची. कोणी आजूबाजूला नसलं की स्वतःशीच बोलण्याची मजा वेगळी असते नाही का? जरा विचित्र सवय नाही तुझी? सवय नाही, मी सुद्धा. पण ती तर सगळ्यांनाच माहिती आहे रे. नाही, फक्त काही जणांना नाही. पण ते जाऊ दे. काय करत होतीस आतमध्ये? आता लग्न झाल्यानंतर काय करणार? कामच आटपणार ना. तेच करत होते. हो हो,
सासरा शेतात राबतोय. जाऊबाई चालत चालत पार्वती सासरी. तुझा नवरा कामाला गेला. मोठा धीर काही कामाचा राहिलेला नाही. कुठली एकटी तू काय आलं तुला कंपनी द्यायला. काय बोललं मला समजलं नाही रे. तुला कुठली गोष्ट लवकर समजली आहे का? गौतम, जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल बघू. बोलावंच लागेल. पण आधी मला सांग, तू एकटी घरी आहेस हे कळल्यावर मी इथं आलो आहे म्हणून तुझा गैरसमज झाला तर नाही ना? अरे वेडा आहेस का रे तू? तू इथे आल्याचा गैरसमज का होईल मला? माझा मित्र आहेस, केव्हा येऊ शकतोस. कधीही आलो तरी सगळ्याच गोष्टी कधीही बोलू शकत नाही मी. त्यासाठी वेळ पाहूनच यावं लागतं. कारण या गोष्टी सगळ्यांसमोर नाही बोलता येत. एकटं का बोलायचं तुला? हे बघ, तू आमची चांगली मैत्रीण आहेस म्हणून सांगतोय. आणि हे आमचं सगळ्या मित्रमैत्रिणीचं मत आहे. बघा सगळे तुला वेड्यात करतायत. मी काय केलं असं? आणि काय रे? कोण काय बोलतो माझ्याबद्दल? भैरवी, विजया, नील्या, रेश्मा अगदी सगळेच म्हणतात. काय? मेघना एवढी कशी काय मूर्ख बनली? आणि तिने काय म्हणून दिनेशशी लग्न केलं? अरे काय म्हणून काय? प्रेम आहे माझं दिनेशवर. आणि आम्ही दोघेही सेटल आहोत आमच्या आयुष्यामध्ये. अजून काय हवंय आम्हाला? बरंच काही अवस्था मेघना, बरंच काही. घर, प्रॉपर्टी, मान सन्मान आणि त्या पलीकडं प्रत्येक व्यक्तीला हवं असतं ते व्यक्ती स्वातंत्र्य. एकदा दिनेशला आणि स्वतःला विचार, यापैकी तुमचं स्वतःच असं काय आहे? हे बघ, मी तुमच्या काळजीपोटी बोलता, बाकी तुझी मर्जी. अरे मला माहिती आहे तुला माझी काळजी येते. पण आम्ही खुश आहोत या सगळ्यांमध्ये. आणि मनापासून स्वीकारले ना मी आता हे सगळं. इथे चूक करतेस मेघना. अगं हे घर कुठे दिनेशचं नाहीये. कळतंय का मी काय म्हणतोय ते? अगं तुझ्या माहेरी स्वतःच्या किलीत किती खोल्या होत्या. तुला काय हवं ते तुझ्या खोलीत येत होतं. तुला काय करावं लागत होतं का? 2-2 नोकर तुझ्या सेवेला. आणि आता इथे म्हणे का आठवत होती 10x10च्या खोलीत. हसू नकोस रे असं. अगं हसू नाही तर काय करू? मला ना आता खूप हसायला येतोय. निदान हा निर्णय घेण्याआधी मला तरी विचार येत होतच ना. अरे पण त्याची काहीच गरज नव्हती. आम्ही स्वतः निर्णय घेतला आणि स्वतः लग्न केलंय. इथे संपत नाही ते सगळं. पुढे जी परिस्थिती निर्माण होणार आहे ती तू स्वीकारू शकतेस का याचा विचार कर. तुला या घरात कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही. तुला स्वतःच असं घर कधीच मिळणार नाही. तुला तुझ्या हक्कांसाठी भीक मागावी लागेल. मोठ्या जावेच्या आदेशावर चालावं लागेल. दिनेशला मोठ्या भावाच्या कर्तृत्वाखाली झुकावं लागेल. तुला याच पुरावण्यात आयुष्यभर गुजारा करावा लागेल. अरे असं काही होणार नाहीये. या घरात सगळे खूप चांगले. तू म्हणतोयस ना असं अजिबात काही नाही. वर वर बोलण्याला फसून जाऊ नकोस हा मेघना. कारण या घराला आणि घरच्यांना अगदी जवळून ओळखत आहे मी. मदन आणि मीना दिसतात तसे नाही. गोड बोलून गळा चिरणाऱ्यांपैकी आहे मीना. पण मला सांग, तुझ्याशी कशी वाटतं? माझ्याशी माझ्याशी खूप चांगल्या वाटतात मीनाताई. मीनाताई. मीनाताई, यातच आलं सर्व काही. फक्त समजून घे. वेळी सावध हो, नाहीतर तुझ्या हाताला काहीच लागणार नाही. हे बघ, मी सावध करतोय, बाकी तुझी मर्जी. मदन माझा मित्र असला ना तरी सगळ्यात आधी मला तुझी काळजी आहे. तू या घरात आली आहेस नाही त्याला आवडलेलं नाही. काय म्हणतोय? हा, तू तर स्वतः माझ्याशी बोलला आणि दिनेशशी पण तू पहिल्यासारखं बोलत नाहीये.
हे मात्र खरं आहे. दिनेश म्हणत होता दादा अजूनही माझ्यावर नाराज आहे म्हणून. पटलं ना तुला? पटलं ना? अरे पण गौतम, मग आता तूच ठरव. स्वतंत्र आयुष्य जगायचं की कुणाच्या आभारात जायचं. अरे पण मेघना, काय रे? चहा वगैरे काही विचारलं नाही. चहा बनवण्याचा पण स्वतंत्र नाही का तुला? अरे उगाच काय पण बोलू नकोस. विसरायचं नाही. बरं तू बस, मी आले. मेघना मेघना, अगं एकदा तरी जवळ घेणार. झालं, अर्ध काम झालं. अगदी सहज काम होत आहे. पण गौतमराव, स्वतःवर संयम ठेवा. कूल डाऊन, कूल डाऊन. अरे गौतम, या मदनराव, या. हे तुमचं बरं आहे. अरे आम्ही तुम्हाला भेटायला यायचं आणि तुम्ही मात्र दुनिया फिरत राहा. नाही रे, थोडं काम होतं. पण तू केव्हा आलास? झाला थोडा वेळ. आलो खास तुलाच भेटायला. पण तुम्ही मासे घरी नाही. मग काय, मेघनाशी बोलत बसलो. कशी मेघना तुझी मैत्रीण आहेस? गप्पा छान लागल्या असतील ना? हो, मैत्रीण आहे ती आमची. पण खरं सांगू मदन, आमचं ना तिच्याशी चांगलं नाही पटत. काय? जाऊ दे ना यार, तिला खूप घमंड आहे. आधी बापाच्या पैशाची आणि आता चांगल्या नवऱ्याची. सॉरी यार, तुला आवडणार नाही असं बोललेलं मी. खरंच नाही आवडलं. पहिली गोष्ट म्हणजे ती माझ्या भावाची पत्नी आहे. दुसरं म्हणजे तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणीबद्दल असं कसं काय म्हणू शकता या? मग घरच्या माणसाने घरच्यांविषयी बोललेलं चालतं का तुला? म्हणजे काय म्हणायचं का तुला? जास्त काही नाही, पण मेघनाची तुझ्याविषयी मतं चांगली नाही. पण जाऊ दे, नको लक्ष देऊ या. हे चांगली नाही म्हणजे हे बघ, नेमकं काय म्हणते ती? तुझ्याकडे चांगलं काम नाहीये, हा? तुझं वागणं चांगलं नाहीये. कदाचित दिनेशला तू फसवू शकतोस ना, असं तिथं स्पष्ट होत आहे. काय? असं कसं काय करू शकते ती यार? मी माझ्या भावाला फसवू शकतो? अरे बाबा, तुझ्या मनात तसं काही नसलं ना, तरी तिच्या मनात एक मोठा डाव शिकतोय. आणि हे बघ, दिनेशला ती लवकरच तयार करेल. कसलं ना? काय बोलतोय? काय चाललंय काय गौतम? तुमची एक मेन रोडातला मोक्याची जागा आहे. हो, आहे ना. आहे ना? काय झालं ते जाणीच? काय झालं नाही, पण लवकरच काहीतरी होऊ शकतं एवढं नक्की. दिनेश तुझ्या बाबांना घेऊन तलाठीकडे गेला होता. हे त्याने तुला सांगितलं का? त्या जागेवर त्याला काहीतरी उभं करायचं आहे. काहीच बोलला नाही. यार, बाबा सुद्धा काय बोलला नाही. तेच तर खरे सूत्रधार आहेत या पथनाट्याचे. काय? अरे ही यांची हिंमत? अरे असं काय लगेच विचारणारच का त्यांना? तुला ना हाच तर प्रॉब्लेम आहे यार. तुला ना सगळं स्पष्ट सांगायला लागतं. तुला दिनेश कधीच होता आला नाही. आता तू शांतपणे गेम खेळ. सर्वात आधी वेगळा हो, नंतर मग जमिनींची वाटणी, आणि त्या वाटणीत ती मोक्याची जागा तुझ्या हिश्श्याला यायला हवे. असा प्रयत्न नव्हे तर तुझा हट्ट होईल. बाकीचा प्लॅन मी तुला नंतर देतो. आज तुझ्याकडे चांगलं काम आहे, पैसा नाहीये. तुझ्या पैसा असेल पण काम करण्याची गरज नसेल तुला. विचार तुला करायचा आहे. येतो मी. हा, आणि एक गोष्ट, अरे मीना वहिनी पार्वती काकूला पाहायला गेली आहे. हे बघ, जाणं गैर नाही म्हणा, पण तिथे पार्वती काकूचा मुलगा पिंट्या आहे, हे विसरू नको. थांब. काय बोलतोस ते कळतं ना तुला? तुझ्या बायकोला तू ओळखतोस आणि त्या पिंट्याला मी चांगलाच ओळखतो. आणि तू कसा आहेस हे अख्खं गाव ओळखतो. तेव्हा मीना वहिनीबद्दल बोलताना 10 वेळा विचार करत जा. कोणी कसाही असू दे, तिला काहीच फरक पडत नाही. उलट तिच्या वाटेला जाणाऱ्याला ती चांगलं सरळ करते, म्हणजे तुलाही चांगलं माहितीये गौतम. तू नेहमी माझ्या वाकड्यात का जातोस ना, तेच कळत नाही मला. अरे मग सरळ मार्गी जा.
मग माझंही बोलणं साधं आणि सरळ असेल. उत्तम, त्याचं काय ऐकू नकोस. दिनेश, काय चाललंय? अरे तोंडाला येतो बोलतोस. अरे दादा, हा माणूस माझ्या वहिनीबद्दल काही बोलतोय आणि ते तू ऐकून घेतोय. तुम्ही ऐकलंस का? तो पिंट्या चांगला नाही असं म्हणत होता. आता याला कसं वाटतं? कारण हा स्वतः काय आहे ना हे याला चांगलं माहिती आहे. मला सांग, पिंट्याला आणि त्याच्या आईला किती चांगलं ओळखलं तू? हे चांगल्या माणसांना बदनाम करण्याचे धंदे सोडून दे. मदन, अरे समजावून सांग याला. त्याआधी मी तुला समजावून सांगतोय, जे इतरांच्या घरी जाऊन करतोस ते आमच्या घरी करण्याचा प्रयत्न करू नकोस. चल निघ आता. झालं दिनेश? अरे हे सगळं बोलण्याआधी हा माझा मित्राचा फार असावा तुला. मग तुझ्या या मित्राला सांग, दुसऱ्यांच्या घरात येऊन त्यांच्या माणसांबद्दल बोलताना भान ठेवत जा म्हणून. मदन, तुझ्यामुळे सगळं ऐकून घेतलं आहे. बाकी तुझ्या लक्षात आलं नसेल. येतो आम्ही. बघतोयस काय? चल निघ. राम दिनेश, अरे लग्न केल्यास म्हणजे मोठा झालास की काय? काय बरोबर काय चूक ते आता तू मला सांगणार. नाही दादा, तसं नाही रे. पण तुझं आताचं वागणं नाही आवडलं मला. अरे तो माझ्या वहिनीला काही बोलतोय आणि केवळ तुझा मित्र म्हणून तू शांत राहतोस. मला नाही मलाच वाटतं. आणि मी काय बोलावं कसं बोलावं हे तू सांगणार कोण? ते मला ठरवते ना. अरे दादा वहिनी आहेत तुम्ही माझे. तुमच्याविषयी कुणी काही बोललेलं मी नाही सहन करणार. त्या दादा वहिनीच्या पाठीमागे षडयंत्र आहेत ना, त्याला रस्त्यावर आणण्यासाठी वाटायचा प्रयत्न करणार. दादा काय बोलतोयस तू? माझ्याकडून ऐकलंस तू स्वतः सांगणार आहेस. अरे दादा काय आणि कशाबद्दल बोलतोय तू तू? बाबांना घेऊन तलाट्याकडे गेला होतास. बाबांना घेऊन तलाट्यांकडे मी गेलो नव्हतो. बाबाच मला घेऊन गेले. मला सांगायचं नाही वाटलं. अरे यात मी तुला काय सांगू? बाबा बोलले असतील ना तुला. मला कोणीच काय सांगितलं नाही. तुला कसं कळलं? काय? मला कळू दे असं वाटतं की काय? चांगला प्लॅन आहे तुमचा. दिनेशच्या डोक्यात सध्या तरी काहीच प्लॅन नाहीये. पण तुमच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय ना हे जरा कळेल का आम्हाला? एक ना. ए, आधी मोठ्या दिराशी कसं बोलायचं ना ते बापाकडून शिकू नये. तिच्या नवऱ्याच्या जीवावर स्वतःची पोळी बाजू पाहताय तुम्ही. त्या दिवशी कसं बोलायचं हे तुम्ही शिकवाल मला आता. मेघना प्लीज तू आज जा. अरे पण माझं ऐकून तर घे. मग तूही माझ्यावरती ओरडणारस का आता? अरे दिनेश, ही माणसं माझी नीट वागत नाही, नीट बोलत नाही. मी माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्या विश्वासावर या घरात आले आणि तूही माझ्याशी यांच्यासारखंच वागणारस का? अरे ही लोक आपल्याला रस्त्यावर आणतील. मेघना प्लीज तू आज जा. का सांगतोय ना? इथे काय चाललंय ते आम्हाला कळेल का? इतकं सगळं आपल्या समोर घडतंय तरी अजून कळायचंच बाकी आहे का तुम्हाला? तरी सुद्धा यांच्या शब्दात कळू दे ना. तुम्हीच ऐका. आई बाबा, आता झाला? हो, हे काय आता चालू आहे. बरं बसा, मी पाणी घेऊन येते. आम्ही ना पुढं गेलो दिसतो. बाबा काय की चालते पाणी. आई, थांबा तुम्ही. मी आणते पाणी. आई बाबांपेक्षा कुणीही मोठं नाही. कुणीही नाही. आई, आई बाबा आत्ताच आले. त्यांना पाणी देण्यापेक्षा इतकं महत्वाचं होतं जाणून घेणं की मी कुठे गेले होते. अहो काय बोलायचं तुम्हाला आता? प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगते ना, मग हे सुद्धा सांगितलंच असतं. काय झालं तुम्हाला? का असे वागताय तुम्ही? पुस्तक फोडून टाकून जास्त शहाणपणा करत असतं. अगदी शेवटचा पर्याय. सुनबाई, तू जरा आतमध्ये जा. मला यांच्याशी बोलायचं आहे काहीतरी. कशाला? असू दे तिला. तिलाही कळू दे. तिच्या समोर होऊ दे. तुझ्या बायकोला पण हात मार. आई राहू दे तिला. ती आत आहे ना, ती ठीक आहे. मग ती घेईल का तुला आतमध्ये?
मदन काय झालं? अच्छा म्हणजे अध्यक्ष तुम्हीच होताय वाटतं. चालू द्या. अरे तुला मस्करी सुचते? इथं काय तमाशा चालला? तमाशा? अरे तमाशाच केलाय तू या घराचा. आणि ही आजूबाजूची दुनिया त्या तमाशाची मजा घेते. रोज नवं नवं सोंग. पण त्या तमाशात दोन्ही बाजूनी पळवली चाललंय ते आम्ही दोघं. त्या तमाशातल्या ढोलकीसारखे. आम्ही तमाशा करतो? मग काय चाललं होतं आता इथे? अरे कोणती गोष्ट कुठे बोलावी हे सुद्धा आता तुम्हाला शिकवायला हवं. आतमध्ये बसून बोलता येत नाही तुम्हाला. आपण याला काय फरक पडला? समोर आला विषय त्याच वेळी बोलणं योग्य होतं ते बोललो. पण हे मला सांगण्यापेक्षा तुमच्या लाडक्या लेकाला आणि सुनेला सांगा ना. सगळ्यांसाठीच होतं ते. तू मोठा म्हणून तुझ्या ते लक्षात यायला होतं. असं बरंच काही लक्षात आलं माझ्या. तर विषय निघाला तर बोलतो. काय बोलणार आहात तुम्ही? तुम्ही जरा शांत राहा ना. तू मध्ये मध्ये बोलणं कसं सांगून ठेवतोय? बाबा बाबा कुठलाच विषय नको. आपण शांत राहूया ना. बोलू दे त्याला. आज पहिल्यांदाच पोटातलं ओटात येत आहे त्याच्या. बोल मदन बोल. बाबा नको ना. बोल मदन बोल. तुला बोलायचंच आहे काहीतरी. भाई मला बोलायचं आहे. पहिल्यांदा आणि शेवटचं. तुम्ही माझ्यावर कधी प्रेमच केलं नाही. तुमच्यासाठी दिनेशच लाडका. त्याच्यासाठी सर्व काही. तो म्हणेल ते शिक्षण, तो मागेल ते सर्व. आणि आता जमीन मागणार आहे ती सुद्धा तुम्ही त्याला देणार आहात. कुठली जमीन? आणि कुठली जमीन आम्ही त्याला देणार आहोत? आणि तुला काय कमी पडू दिलं रे? तुझं शिक्षण? सांग ना, काय कमी पडू दिलं तुला? काम सावित्री त्याला अजून संपलेलं नाहीये. आणि संपणारही नाही. काय हवंय मदन तुला? बोल काय हवंय तुला? हिस्सा. काय बोलताय तुम्ही हे? या घराचा तुमच्या पैशातला या त्या सगळ्यातला हिस्सा हवा. कारण मला वेगळं व्हायचं. काय? तुम्ही असं काही करणार नाही आहात. मी पत्नी आहे ना तुमची. मग मला विचारलं तुम्ही? आई बाबा तुम्ही नका विचार करू. अरे दादा दादा काय आहे? अरे हवं तर सगळं गेले. पण असं वेगळे होण्याच्या गोष्टी नको करू दे. दिनेश वेळ लागेल का तुला? सगळं ठीक आहे सगळं रे. आणि यांना सगळं दिलं तर आपण त्या रस्त्यावर भिका मागणार आहोत ना? मेघना तू गप्पा बस आणि आत हो. माझ्या घरच्यांना बोलण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाहीये. त्यांना बोलण्याचा अधिकार मागतही नाहीये मी माझा अधिकार मागतेय. आता सगळं स्पष्ट होत आहे ना, तर आपण पण जरा स्पष्टच बोलूया ना. हा सांग ना, अडाणी आहोत आपण? आपल्याला यातलं काही कळत नाही. चांगलं उच्च शिक्षण झालंय आपलं. काय करायचंय का तुझ्या या उच्च शिक्षणाचं? वडीलधाऱ्या माणसांचा जर मान राखता येत नसेल तर काय आग लावायची तुझ्या या उच्च शिक्षणाला? आई कुणीही वेगळं होणार नाही. आणि ज्याला कोणाला वेगळं व्हायचं असेल ना त्याने आपल्या हिमतीवर घर बांधा आणि तिथे राहा. हे घर आई बाबांचं. करू दे. त्यांना काय करायचं आहे ते करू दे. आम्हाला कुठे घेऊन जायचंय ते कळ. ऐकलं का? ऐकलं का? ऐका. माझी पोरं करत होतात. चांगले दिवस दाखवलेत या पोरांनी. माझी पोरं गळ्यात घालून. माझी पोरं म्हणजे वनिता रुपया आहे. कुठल्याही बाजारात
जीवन बीतला याच साथी गामी जन्म घेतला दाटला अंधार काळोखी जीवन बीतला गौऱ्या पुढं मी आता तात्याला बघून मी पण येतो तात्याने तुम्ही एकटे काय कर तुझं पण आहे मित्र माहित आहे मला पण आता तुला सांगताय ना तू काय सांगतो मला सकाळपासून गौऱ्या तू माझा भाव न मी माझा भाव न भाव बोलला मला भाव बोलला मग विषय संपला आपण दोघं भाऊ भाऊ आपल्याला चांगलं खाऊ आणि घरी जाऊ तत्कालू ओ तत्कालू काय करतो नाही नाही बसलोय ये बैठ आत्ताच तर घेऊन आलाय अगोदर नाही काय बोलायचं गाढवा कानाखाली आवाज काढू का तुझ्या अरे दारू ढोसून आलायस तो दिसतोय मला कधी सुधारणार आहेस कुणास ठाऊक असाच पीत राहशील ना तर एक दिवस मरशील हो जगाला कोणाला सगळं एक दिवस जाणार जीवाची असेल करा जीवाची मजा करायची आणि बायका पोरांना उपाशी मारायची अरे त्यांच्यासाठी काही करून ठेवशील की नाही ज्यानं केलं नाही त्यांची काय आता अवस्था आहे त्यांच्या पोरांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही त्यानं मदन आणि तिने चक्र बघितलं ना की वाटत पोरा असावी तशी किती काळजी घेतात तुमची बर जा आता बायको वाट बघत असेल साडी फटके आली तिच्यावर व साडी मिली तात्यानू हे बघा काय आणलाय वलका बघू काय आहे रे ते हो वलका काय आहे ते हो आज मटण आणलाय मटण अरे मेल्या सोमवारचं मटण खात असतो आज सोमवार ना आत्ता बायको हात पण नाही लावायची त्या मटणाला आणि घरात पण नाही घ्यायची मग हे आधी नव्हतं कळलं तुला आता आणलाय त्याला काय करणार त्यानं एक काम करतो वहिनीनं बनवायला सांगतात मग आपण दोघं जण बसून खाऊ हे बघ काठीने सोडू का तुला इथे काही चालणार नाही आमचा सोमवारचा उपवास असतो अरे देवा तुमचा पण उपाय होय होय आमचा उपवास असतो मग चला सगळं वाहतं मग आता मला पाठीमागच्या वडाखाली शिजवून खायला लागेल काकू कुठं आहे अरे ती पण तुला नाही बनवून देणार
अहो मटण बनवायला नाही सांगितलं. मग असाच विचारला पण तो उद्या मला पाठीनं फोडून ती. अरे एवढी ताकद उरली नाही तिच्यात. बरं वाटत नाहीये तिला. झोपली आहे ती आतमध्ये. काय काकूला बरं वाटत नाही? होय. काकू ए काकू काकू ए काकू काकू हा हा मटण ठेवते ना. हा ठेव ठेव. पण लक्ष ठेवा हो हो. नाही तर तो बाल्या खानाचा कुत्रा येऊन खाऊन जाईल. लक्ष ठेवा. हो हो ठेवतो ठेव. काकू ए काकू काय करत तुला लागलं कधी उठता फिरविलं स्वतः तुम्ही दाखवला माझा. काकू ए काकू नमस्कार श्यामराव. नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 या. बसा बसा नमस्कार नमस्कार. बसा बसा. जयरामराव तुम्ही आणि या वेळेला आणि एवढी सगळी मंडळी. रामराव तुम्ही बोलावत ना. मीटिंग साठी पंच म्हणून आम्हाला प्राचारण झालं आहे. जयरामराव अहो आला त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. अहो पण मीटिंग कसली? कुणी पाचारण केलंय तुम्हाला? मी पाचारण केलं अरे पण का? कारण मला काही गोष्टींचा खुलासा करायचा. अरे मग तुझे आई बाबा काही मेले होते का? काय हवं ते मागायचं होतं ना? अरे इतकं सहज हवं ते मिळालं नसतं ना. म्हणूनच पंचांना बोलवलंय. त्यांच्यासमोर होते ना सगळं काय ते. मदन एक पंच म्हणून नव्हे एका वडिलांच्या अधिकाराने तुला सांगतो ही पद्धत तुझी चुकीची आहे. बरोबर आहे. अरे कोणावरही पैसा ठरवत आहे. जे पेस घरातल्या घरात सुटण्यासारखे आहेत त्यांना असं चव्हाट्यावर आणून घरची इज्जत का धुळीला मिळवतोयस? अरे बरोबर आहे. बोलतोस आणि घरच्यांना साधी कल्पना सुद्धा देत नाहीस. पण आता आली आहे ना कल्पना. अरे पण ही पद्धत झाली का? समाजात ताट मानेने उठ बस करणारा या बापाची पोरं आहात तुम्ही. हे शोभतं का तुम्हाला? जयरामराव बोलण्यात काही अर्थ नाही. पाचारण झाल्याप्रमाणे यांचं म्हणणं काय आहे ते ऐका आणि विषय संपवा. मला वाटतं बैठक करावी की नाही हे श्यामराव दादाला विचारावं. रामराव पाचारण झाल्याप्रमाणे आम्ही आलो आहोत. पण तुम्हाला याची काहीच कल्पना नाही. तुमच्या घरात काही मतभेद झाले असतील पण ते मतभेद तुम्ही दूर कराल याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा आता तुम्हीच आम्हाला सांगा. बदल म्हणतोय त्याप्रमाणे मीटिंग चालू करायची की आम्ही निघायचं? त्याने पंच जमा केले आहेत तर त्याला कसं हवं तसं करून द्या. माझी काही एक हरकत नाहीये. काय काय मदन आता सर्वांनी शांत बसा. मदन दिनेशला पण बोला. हे दिनेश दिनेश बाहेर ये. मदन मान तुझं म्हणणं काय आहे ते? मान तुझं म्हणणं काय आहे ते? त्यांचं सगळं ऐकून घेऊ नका. आमची बाजू पण तुम्ही ऐकून घ्या. अरे ही अशी मध्ये मध्ये का बोलतोय? आता जरा शांत बसा. हे बघ, तुला जेव्हा विचारू तेव्हाच उत्तर दे. आणि मीटिंगचं पाचारण मदनने केलं आहे तू नाही. अगदी बरोबर आहे. तेव्हा पंच मदनला विचारतील. बरोबर आहे.
काय बोलतोस हे आणि कानापासून वेगळा होणार आहे आणि जन्माला घालणारा आई बाप मरत तुमचं आणि त्यांना पोसायला जड झाले अरे नका पोसू हा बेवडा भीमा पोसी नका पोसू बेवडा भीमा पोसी हे तू मध्ये मध्ये बोललो का सांगून ठेवतोय भीमा तू शांत बस मदन तुझ्या हे बायकोला पटतंय का तिला काय पटणार नाही बायको आहे ती माझी तिला संसार माझ्याबरोबर करायचा आहे त्या नियमानुसार असणारा इस्टेटीचा अर्धा हिस्सा मला हवा आहे या घरासहित हे तुझ्या बापाला ठरवू दे अरे तुम्ही बंद कशाला मग काय म्हणतात ते? ए, शांत बसा हे बघ माझी एक विनंती आहे तुम्हाला जे माझं आहे ना ते त्याला कसं हवंय तसं वाटून द्या मला रस्त्याला लागून असलेली जमीन हवी आहे तीच का हवी आहे जे काय आहे ते अर्ध अर्ध झालं पाहिजे ए तू मध्ये मध्ये बोललो बस तुला काहीच अधिकार नाही का का अधिकार नाही माझा जे काय आहे ते सगळं अर्ध अर्ध झालं पाहिजे तुम्ही आपापसात भांडू नका जमिनी आहेत त्या ठिकाणी पंच जाऊन त्याचा विचार करतील बरोबर फक्त तुम्ही घरात कसं राहायचं ते ठरवा अगदी बरोबर आहे बरोबर आहे आम्ही या डाव्या साईडला राहू ते उजव्या साईडला राहतील आणि माझ घरात भिंत घालू आणि आई बाप कुठे राहतील ते माझ्याकडे राहतील मी सांभाळ करीन त्यांचा हे त्याला पोसायचा काय ठेका घेता आपण मग काय आम्ही ते काय घेतलंय त्यांना पोचायचं मेघना गप्प बस आई बाबा आपल्याकडेच राहतील जमणार नाही 5 वाटता एकाला 6 महिने सांभाळू त्यानंतर तिसऱ्याला दोघांना एकत्र सांभाळायला मला जमणार नाही अरे मदन अरे वैदिकच्या आई आणि जोपर्यंत तात्या येईल तोपर्यंत घर आहे आणि जोपर्यंत भीमा आहे तोपर्यंत वाड्यात बही नाही भीमा भीमा गप्प बैठ तू जयरामराव वाटण्या झाल्या धन्यवाद या तुम्ही काय हा निर्णय आणि काय ही वेळ नाही पटलं हो नाही पटलं रामराव सावरा स्वतःला येतो आम्ही चला येतो या मंडळी विमा जा रे बाबा तू पण जा आता हा तसाला बेवडाच आहे काय सुधारणार बेवडाच आहे अरे नकापासून हा बेवडा भीमा पासून बायको तर झाला पहिलाच आहे अरे नकापासून हा बेवडा भीमा पोसेल नकापासून दिनेश आज चल अगं वाटण्या झाल्या
मुलं नाही नाही अशी मुलं होण्यापेक्षा ही माझी कुसवाच का नाही राहिली वाच का नाही राहिली तुम्ही घाबरू नका मी आहे तुमच्या सोबत मी आहे तुमच्या सोबत अगं जगाची घरं बसवून देणारा श्यामराव अगं स्वतःच घर तुटण्यापासून नाही वाचवू शकला ग नाही वाचवू शकला ग नाही वाचवू शकला जा तू पहिले 6 महिने मोठ्या सुनेकडे राहा मी इथेच राहतो मी तुम्ही जा मोठ्या सुनेकडे ती तुमची काळजी घेईल हो तुम्ही जा जा सावित्री जा थांब सावित्री थांब अगं सगळ्याची वाटणी झाली ग पण या चौतऱ्याची वाटणी नाही झाली नाही झाली कुणाला काय द्यायचं असेल ना तरी ते देतील या चौतऱ्यावर अगं 7 जन्माच्या गाठी ज्या विधात्याने बांधल्या आहेत ना अगं तो तोडण्याचा अधिकार या कार्ट्याला दिला कुणी नाही सावित्री नाही आता याच चौतऱ्यावर आपण जागायचं आणि याच चौतऱ्यावर आपण मरायचं पण कुणाच्या आभारात नाही राहायचं ग कुणाच्या आभारात नाही राहायचं आता आपला निवारा हाच आपला चौतरा अंधार घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला सैर भैर झालं अखंडित घेऊन हात बटन बंद करून आता हात बटन बंद करू ना